बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. हा पेट्रोल पंप हुतात्मा कारखान्याचा आहे. 10 ते 15 वर्षापूर्वी हा पेट्रोल पंप हुतात्मा बाजारला दिला गेला. याच्यामध्ये लगातार 4-5 वर्षाचे आपण जर अहवाल बघितले तर याच्यामध्ये दरवर्षी कारखाना आणि हुतात्मा बाजार याच्यामध्ये एक एग्रीमेंट झालेला आहे. बाबा हा पूर्ण पंप बाजारनं चालवायचा आणि त्याच्यामध्ये जे नेट प्रॉफिट राहते ते 50% वाटून घ्यायचं. तर याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर 2023ला फक्त बाजारकडून 57,000 रुपयाचा प्रॉफिट दाखवण्यात आलेला आहे. मागच्या वर्षी 2.5 लाख रुपयाचं प्रॉफिट दाखवण्यात आले आणि बरेचसेच अहवाल तुम्ही काढले तर एकदम 2 लाख, 4 लाख, 60,000, 1 लाख अशी रक्कम बाजारनं कारखान्याला दिलेली आहे. मुळात या पंपाची वार्षिक उलाढाल साधारणतः 20 ते 25 कोटी रुपयाच्या आसपास आहे आणि 20 ते 25 कोटी रुपये उलाढाल असणारा पंप एकदम कमी प्रॉफिटवर कसा येऊ शकतो एवढ्या खाली. ते आता उद्या सांगतील की बाबा हा कंझ्युमर पेट्रोल पंप आहे, हा आम्हाला जास्त दरानं पेट्रोल आणि डिझेल विकत घ्यावं लागतं. तर मुळात आपल्या माहितीसाठी मी सांगतो की कंझ्युमर मध्ये हे जे पेट्रोल पंप आहे बाजार कधीही त्यांच्याकडून म्हणजे कंझ्युमर लोकांच्याकडून हे पेट्रोल घेत नाही. बाजार वैयक्तिक त्यांच्या 2-3 एजन्सी आहेत, शिवाय गुजरात मधून पण एका पार्टीकडून ते पेट्रोल आणि डिझेल मागवतात. त्याचबरोबर नायरा या कंपनीकडून पण हे पेट्रोल आणि डिझेल मागवतात आणि तिथं ते भरलं जातं आणि ते विकून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट कसा बाजूला काढता येऊन तो काढायचा आणि मग एकदम राहिलेला थोडा हिस्सा कारखान्याला द्यायचा. त्याच्यामुळे आम्ही ही मागणी केली की बाबा साधारणतः आपण जर स्वतः कारखान्यानं पेट्रोल पंप चालवला तर माझ्या माहितीनुसार 60 ते 70 लाख रुपयाचं वर्षाला निश्चितपणानं कारखान्याचं उत्पन्न वाढू शकतं. राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.